आई कुठे असतील काय असतील त्यांनी फोन तरी लवकर उचलावा. औ एक मिनिट अगं बाई वीणाचाच आहे. 100 वर्ष आयुष्य तुला. बोल आई आई तुम्ही कुठे आहात हो? लवकरात लवकर घरी या तुम्ही. वीणा काय झालं? अहो ते काय झालं कसं झालं काही विचारू नका. तुम्ही जिथे असाल तिथून लवकर घरी या. ते मंगलवंश ते जाऊ द्या, तुम्ही लवकरात लवकर आधी घरी या बरं. अगं वीणा काय झालं? बघा ना मंगल काय झालं? मंगल आई काय झालं तुला? काय झालं तिला? मंगल अगं हे बघ आम्ही आहोत, घाबरू नकोस. काय झालं सांग. मंगल काही कळत नाही हो. वंश अचानकच रडत ओरडत आल्या आणि आई आई म्हणायला लागल्या. मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला त्यांच्याशी पण त्या काही बोलतच नव्हत्या. बघा ना किती घाबरल्या. मंगल घाबरू नको. काय झालं सांग. पाणी पाणी पाणी. ए बाई इकडे इकडे पाणी पाणी. काय झालं बाळा? हा मंगल शांत हो आणि सांग ना काय झालं ग? मी जान्हवीच्या घरी गेलेले. तू जानूच्या घरी का गेली होती? मी असंच गेलेले हो. तिला भेटायला गेले होते मी. तिथे गेले ना मी तर मला काय झालं? अरे देव. शांत शांत. ओ गॉड, हे तर टॉर्चर आहे. कोणी असं कसं करू शकतं? आई मला भीती वाटते ग. मला एक गोष्ट सांग की ज्या माणसाने हे सगळं केलं तो कोण होता? तू कधी पाहिला होतास त्याला? ओळखतेस का त्याला तू? नाही बाबा मला नाही माहिती तो माणूस कोण होता. बाबा तुम्ही याचा नका ना विचार करू. तुम्ही ना पहिले जैन जान्हवीला फोन लावा आणि जैनला विचारा की हे असं कसं होऊ शकतं. मला का घाबरायचं? आणि त्या घरामध्ये असं का होतं? कोण माणूस होता तो? त्यालाच विचारा तुम्ही. आणि एक गोष्ट बाबा, तुम्ही त्याला हे पण विचारा की असं तळवीच्या थोरल्या मुलीशी वागायचं असतं का? त्या घरामध्ये बहीण आली होती ना